शेवटचा अंतिम सामना गोलंदाजी मापात आला गेलाय तो गोलंदाजी मापात अजित पहिला चेंडू वाईटच्या स्वरूपामध्ये खातं ओपन केलं गेलं ते उसगाव या संघाचं एक धावेने तेवढ्याच पहिल्याच चेंडूवर भिरकावतोय गोलंदाज अजित पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन आला गेला संघाकरता कारण पॉवर प्लेच्या यावेळी पहिला चेंडू कार्पेटच्या सहाय्याने मारा केला गेला तेवढं क्षेत्ररक्षण रक्षण नसेल तेवढा चेंडू अडतोय पहिल्या चेंडूवर मोठा फटका पहिल्या चेंडूवर परेश कोदे यांच्या बॅट मधून एक मोठा फटका 4 धाव्याने खातं ओपन केलं गेलं ते परेश याने एक पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारल्यानंतर गोलंदाज बघूया दुसरा चेंडू कसा प्रकार यावेळी यॉर्कर चेंडू बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही एक पहिल्या चेंडूवर मोठा फटका आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर थोडासा कमबॅक अजित यांच्या गोलंदाजी मार्फत बघूया गोलंदाज लगेच तयार दुसरा चेंडू घेऊन आला आपल्या संघाकरिता दोन चेंडूचा खेळ होतोय समोर पुन्हा एकदा परेश यावेळी पुन्हा एकदा कार्पेटच्या सहाय्याने मारा केला गेला तिथे क्षेत्ररक्षण नसेल तोपर्यंत चेंडू जातोय आरपार शिनापार डांबरला चौकार दुसरा मोठा फटका कमॉन डीजे बघा एक पहिल्या चेंडूवर चौकार दुसऱ्या चेंडूवर डोट आणि तिसरा चेंडू पुन्हा एकदा चौकार पॉवर प्लेचा षटक पॉवर प्ले षटकामध्ये हात खोलून मारण्याचा संधी असते फलंदाजाला दोन क्षेत्ररक्षण बाहेर असतात पूर्ण संधी असते हात खोलून मारण्याची कुठेही मारा यावेळी लो फुलटो चेंडू तिथे स्वतः किपर येतोय यावेळी गडी बाद एक मोठा हादरा लागला जातो परेश कोदे यांच्या सुरुवातीमध्ये अजित याने दाखवून दिले गेले भले दोन मोठे फटके गेले माझ्या गोलंदाजी मार्फत तरी मी कमबॅक करीन परेशांना बाहेर घालवीन आणि तेच परिणाम अजित यांच्या गोलंदाजी मार्फत परेशांना बाद केले गेले 4 चेंडूचा खेळ झालाय एक मोठा हादरा परेश कोदे यांच्या सर्वांमध्ये उसगाव संघाला पहिलाच हादरा लागला गेला अजित यांच्या गोलंदाजी बाबत पुन्हा एकदा अजित 5वा चेंडू घेऊन आला गेला आपल्या संघाकरिता पुन्हा जबाबदारी सोपली गेली ती अजित यांच्यावर यावेळी आल्या आल्या कार्पेटच्या सहाय्याने मारा केला गेला तिथे मात्र धोकादायक असेल आपल्या घरामध्ये सुखरूप पोहोचले गेले ते योगेश तांबडी एक धावेने खातं ओपन केलं गेलं ते योगेश तांबडी याने आणि एक धावेने संघाची धावसंख्या धावून पोहोचली गेली ती 10 शेवटचा चेंडू शिल्लक बघूया शेवटच्या चेंडूवर किती धावा जमा करतो तो सुनील यावेळी मोठा फटका मारण्याच्या नंतर बॅट एचे मागे जातोय तोपर्यंत गोटी नेम दाखवायचा प्रयत्न होता यष्टीरक्षकाचा पूर्णपणे चुकतोय आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागली गेली ती 11 एक चांगली गोलंदाजी हातळली गेली ती अजित जाधव गोलंदाज एक पॉवरफुल गोलंदाजी सोपवली गेली होती आणि तीच पॉवरफुल गोलंदाजी केली गेली ती अजित यांनी आपल्या संघाकरिता एक सुपर गोलंदाजी 11 धावा दिल्या गेल्या आणि एक मोठा फलंदाज आपल्या संघाकरिता विकेट पाळला गेला तो परेश कोदे एक पॉवरफुल षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी केली गेली ती अजित याने
बघूया दुसरा षटक घेऊन कोण येतोय तो आपल्या संघाकरिता. धनेश जाधव गोलंदाजी मापत येतोय. एक पहिल्या षटकामध्ये एक चांगली गोलंदाजी झाल्यावर बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतो तो धनेश जाधव. तर समोर असणार एक सुनील कोदे. एक चेंडू खेळला गेला तर सुनील ओपनिंगला गेला होता आणि नो स्ट्राईकला कधीपासून कडा उभा होता आणि आता मध्ये स्ट्राईकवर येतो तो सुनील कोदे. बघूया धनेश यांच्या पहिल्याच चेंडूचा सामना करतो तो सुनील. कशा प्रकारे पहिल्या चेंडूचा सामना किती धावा जमा करेल आपल्या संघाकरिता. यावेळी पहिला चेंडू मोठा फटका मारण्याच्या नादात बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. सरळ एज लागून मागे जातो तो बंद. एक धाव पूर्ण. एकच धावेवर समाधान. एका धावेने संघाची धावसंख्या धावून पोहोचली गेली ती 12. एक चाली गोलंदाजी हाताळताना जसं प्रकारे अजित याने गोलंदाजी हाताळली तसे त्याच्या पावलावर पाऊल टाकून धनेश हा गोलंदाजी करताना. पहिला चेंडू चांगला टाकल्यानंतर दुसरा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होते धनेश. यावेळी यॉर्कर लाईनचा चेंडू मारा केला गेला तिथे मात्र एक धाव पूर्ण. त्याचं खराब क्षेत्ररक्षण. गोलंदाजाने आपलं काम केलं होतं, क्षेत्ररक्षण साथ देऊ शकत नाही आणि दोन धावेने धावावर समाधान मानलं गेलं ते. पुन्हा एकदा स्ट्राईकवर आला गेलाय तो योगेश तांबडी. दोन चेंडू खेळला गेला आणि 3 धावा जमा केल्या गेल्या ते आपल्या संघाकरिता. योगेश तांबडी आणि पुन्हा एकदा गोलंदाज तयार. धनेश एक चांगली गोलंदाजी होताना बघते पुरा फुलच्या पहिल्या गोलंदाजामध्ये गोलंदाज झाले त्याच पावलावर पाऊल टाकून गोलंदाजी करताना. यावेळी यॉर्कर चेंडू उडवलाय आणि चांगला बॅटवर आला चेंडू फेकून दिलाय 6 धावा करिता. योगेश यांच्या बॅट मधून एक मोठा फटका. बघूया एक मोठा फटका आल्यानंतर एक गोलंदाज धनेश कशा प्रकारे गोलंदाजी करणार. जो समोर असणार मोठा फलंदाजीच्या बॅट मधून एक मोठा फटका आला गेला तोच योगेश तांबडी. रनरअप मध्ये चुकी. एक मोठा फटका आल्यानंतर गोलंदाज डचकतोय थोडा. बघूया पुन्हा एकदा धनेश तयार गोलंदाजी माफत. यावेळी दुसरा चेंडू देखील कार्पेटच्या सहाय्याने मारा केला गेला तिथे एक धाव पूर्ण. तिथे मात्र क्षेत्ररक्षण चुकी करतोय तोपर्यंत पुन्हा एकदा गफलत क्षेत्ररक्षण माफत. योगेश पुढे येतोय. सुनील थांबवते 2च धावेवर समाधान. गोलंदाज आपले काम करतोय, क्षेत्ररक्षण साथ देऊ शकत नाही. जिथे मात्र 1 रन तिथे 2 धावा एक्स्ट्रा धावा. याच धावा तुम्हाला जेव्हा मॅच हातातून निष्ठाला येते तेव्हा ह्या धावा तुम्हाला आठवण येतात. यावेळी झेल उडाले तिथे मात्र क्षेत्ररक्षण पुढे येतोय. झेल ड्रॉप. 1 धाव पूर्ण. 1च धावेवर 2च धावेवर समाधान. एक मोठा फटका आल्यानंतर धनेश एक चांगली गोलंदाजी करताना थोडासा कमबॅक आपल्या गोलंदाजी माफत. भले मोठा फटका आलाय तरी मात्र स्वतःकडे क्षमता आहे गोलंदाजी माफत थोडा कमबॅक करायची आणि तोच योगेश तांबडे फलंदाजी माफत ज्याच्या बॅट मधून मोठा फटका आला गेला. यावेळी कार्पेटच्या साहाय्याने मारा केला गेला तिथे क्षेत्ररक्षण आहे तो पण क्षेत्ररक्षकांकडून गफलत. वारंवार त्याच चुका क्षेत्ररक्षणाकडून होतात. गोलंदाजाने आपलं गोलंदाजी आपलं काम केलं होतं. ज्या संघाने त्याच्यावर जी जबाबदारी दिली होती तीच जबाबदारीने गोलंदाजी केली होती तर क्षेत्ररक्षण साथ देऊ शकत नाही. वारंवार त्याच चुका होत गेल्या आणि एक्स्ट्रा धावा आणि धावा लागल्या गेल्या तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागल्या गेल्या 26.
एका चांगली धावपलक्या उभारली गेली त्या दुसऱ्या षटकामध्ये सुनील कोदे आणि योगेश तावडी या दोन फलंदाजामध्ये पहिलं षटक एक चांगलं हाताळलं गेल्यानंतर धनेश याचे षटक कुठेतरी महागडं पडलं गेलं ते बंगलापाडा या संघाला धावा लागला गेल्या त्या 26 दोन षटकाच्या समाप्तीनंतर नवीन गोलंदाज येतो सतीश जाधव समोर असणार एक सुनील कोदे जो मात्र फलंदाज ओपनिंगला गेला फक्त आणि एकच चेंडू खेळला आणि एक धाव खर्च केले गेले ते सुनील कोदे कारण आपल्या संघाला पुढे धावा उभे कारण सुनील कोदे याला आपल्या संघाकरिता खेळणं खूप गरजेचं आहे तो फलंदाज यावेळी कार्पेटच्या साहाय्याने मारा केला जोरदार फटका तुझं क्षेत्ररक्षण आहे तो एक धाव पूर्ण तो खराब थ्रो तर पुन्हा एकदा कापलं तर एकच धावावर योगेश थांबवतोय कारण त्याच्या बॅट मधून एक मोठा फटका आलाय त्याच्याकडे क्षमता आहे मोठे फटके मारण्याची आणि तोच सुनील कोदे यांना थांबवतोय बघू काय करतो या सतीशाच्या गोलंदाजी आपण दुसरा चेंडू घेऊन आला गेला सतीश यावेळी लो फुलतो चेंडू मात्र एक धाव पूर्ण कार्पेटच्या साना एक चांगली क्षेत्ररक्षणाकडून गेल्या गोलंदाजी त्याच क्षेत्ररक्षणाकडून चुक्या झाल्या होत्या आणि तीच चुकी सुधारली गेली त्या क्षेत्ररक्षकाकडनं आणि एकच धावेवर समाधान पुन्हा एकदा सुनील स्ट्राईक वर येतोय यावेळी मोठा फटका मारण्याच्या नंतर बिग होतोय काही पे गेन काही पे निघाना बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही चेंडू पडल्यानंतर सर्व यष्टीरक्षकाच्या हातावरती निर्डोटच्या स्वरूपामध्ये तिने चेंडूचा खेळ होतोय एक चांगली गोलंदाजी सतीशाने दाखवून दिली गेली एक चांगले 3 चेंडू हातले गेले बघूया येणारे 3 चेंडू समोर असणार सुनील कोदे बघूया कशा प्रकारे फलंदाजी करते सुनील यावेळी पुन्हा एकदा बॉल आणि बॅटचा संपर्क होत नाही एक चांगली गोलंदाजी पण एकदा सुनील तयार गोलंदाजी धनी 36 यावेळी कार्पेटच्या सहाय्याने मारा केला गेला तिथे क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पुढे येतोय तो चांगली क्षेत्ररक्षण खराब थ्रो आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली गेली ती 30 या आकड्यावर 5 चेंडूचा खेळ झाला शेवटचा चेंडू शिल्लक समोर असणार सुनील बघूया सुनील कशा प्रकारे मारा करतो शेवटच्या चेंडूवर यावेळी उडवला तिथे मात्र स्वतः यष्टी रक्षक पुढे येतोय सोप्पा लॉलीपॉप जल सुनील यांच्या दुसरा हादरा लागला जातो सुनील यांच्या सर्वांमध्ये उसगाव बंधारा या संघाला नवीन फलंदाज येतोय धनेश परेड नवीन स्ट्राईक वर असणार स्ट्राईक वर आणला गेले ते योगेश तांबडी कारण जो मत योगेश असणार तो पण धावांचा डोंगर बघायला भेटेल आणि तोच योगेश मैदानामध्ये स्ट्राईक वर आला गेला ज्याच्या बॅट मधून एक मोठा फटका
तो शेवटचा षटक घेऊन आला गेला तो दरवेश तांबडी. यावेळी पुलटो चेंडू काटपेटच्या साहाय्याने मारा केला गेला. तिथे क्षेत्ररक्षण आहे. एक चांगली क्षेत्ररक्षण. एकच धावावर समाधान. स्ट्राइक वर आला गेला नवीन फलंदाज धनेश परेड आणि गोलंदाजी माफत दुर्वेश तांबडे. एक चांगला चेंडू हाताळला गेला. पहिल्या चेंडूवर एकच धाव. उजव्या एसटीच्या बाहेर वाईटच्या सर्वांमध्ये एक धाव. यावेळी मागे मारा केला. तिथे क्षेत्ररक्षणाला चुना लावून चेंडू फारार. वन बाउंस चौकार. आल्या स्वागत केलं गेलं ते दुर्वेशाचं. योगेशाने पहिला चेंडू खेळला गेला आणि पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका दाखवून दिला गेला. ते योगेश धनेश परेडी याने 4 धावाने खातं ओपन केलं गेलं ते धनेशाने. बघूया मोठा फटका आल्यानंतर दुर्वेश कशा प्रकारे गोलंदाजी करेल. यावेळी पुन्हा एकदा उडवलाय. हा चेंडूला पाठवलाय. अरे वक्तच का रागाने षटकार मारलाय धनेशने. बघा दुसरा आहे मोठा फटका. 2 चेंडू खेळला गेला आणि 2 चेंडू मध्ये 10 धावा जमा केले गेले ते धनेश परेड याने. काय फलंदाजी धनेशांच्या फलंदाजी वापर. यावेळी दुसरा देखील उडवलाय. दुसरा देखील षटकार. जंगल में आग लगा दी रहा. तू मेरा मुंह क्या देख रहा है. तू भी तोड़ दे डीजे वाले. डीजे का डाला. कम ऑन डीजे. पुन्हा एकदा तयार धनेश. पुन्हा एकदा धनेश तयार. यावेळी पुन्हा एकदा मारा केला गेला. तिथे क्षेत्ररक्षणाला चुना देऊन चेंडू पुन्हा एकदा वर आले. तर तिसरा मोठा फटका धनेश यांच्या बॅट मधून दुर्वेशाला पूर्णपणे ठोकलंय. 52 धावा लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा धनेश तयार. यावेळी पुन्हा एकदा उडवलाय. तिथे जेल तर कोणता क्षेत्ररक्षण असेल तो पण एकदा पुन्हा एकदा गपलत क्षेत्ररक्षणामार्फत. आणि तिसरी धाव घेण्यासाठी तिसरी धावाच्या स्वरूपामध्ये योगेश बाद होतोय. 2 धाव समाधान मानलं गेलं आणि 2 धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली गेली ती 54 आणि 55. टार्गेट दिलं गेलं ते बंगलापाडा या संघासमोर. एक मोठी धावसंख्या उभारली गेली ती 3 षटकामध्ये बघितलं 30 या आकड्यावर धावसंख्या होती. आणि 1 षटकामध्ये काय धावा उभारले गेले ते धनेश परेड यांच्या फलंदाजी वापर.
आत्माराम मौलवी कुठे असतील तर त्वरित मंडपाकडे यायचं आहे. आत्माराम मौलवी लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. वेळ खूप आहे, कमी आहे आणि येणाऱ्या वेळेमध्ये खूप सारे सामने खेळवायचे आहेत. तरच उसगाव या संघाने त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. युवकांत्री घोगटपाडा वडगर घोगटपाडा टोट साठी यायचंय. दुसरा राऊंडचा सामना, एक मोठी मॅच, कुठे जाऊ नका. यानंतर एक मोठी मॅच बघायला भेटेल. घोगटपाडा आणि रावत्याचा वाडा, दोन एक बलाढ्य संघ, एक बाजूला विशाल रावते तरी युवकांत्री घोगटपाडा, या दोन संघामध्ये कुठेही जाऊ नका. लगेच यानंतर एक मोठा सामना, बिग मॅच. पहिली गोलंदाजी घेऊन आला धनेश, ज्याच्या बॅट मधून एक मोठे फटके, मोठी धाव संख्या उभारली गेली, तोच धनेश. गोलंदाजी मापत, फलंदाजी मापत राजेश. बघा एक मोठी धावपलक्या आपल्या संघासमोर आहे विजय होण्यासाठी. तसंच राजेश याला एक चांगली फलंदाजी करावी लागेल. राजेश आणि किरण याला एक चांगली पार्टनरशिप. यावेळी पहिला चेंडू व्हाईटच्या सुरामध्ये एक ज्या तर मंगलापाडा या संघाची सुरुवात झाली होती व्हाईटच्या सुरुवात. त्याच उसगाव हा संघ देखील पहिली एक व्हाईट गोलंदाजी धनेश व्हाईटच्या सुरुवात खातं ओपन करून देतोय. यावेळी मोठा फटका मारण्याच्या नादात राजेश बिग होतोय. एक पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नंतर राजेश बिग होते. बॅट आणि बॉलचा संपर्क होता नाही. एक चांगली ज्या प्रकारे फलंदाजी केली होती धनेश परडी याने, त्याच्या प्रकारे गोलंदाजी करताना धनेश पुन्हा एकदा मैदानामध्ये. यावेळी पुन्हा एकदा व्हाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव, एक चेंडू टाकला गेला आणि दोन व्हाईटच्या स्वरूपामध्ये दोन धावा खर्च केले गेले तर धनेश परेड याने. दुसऱ्या चेंडूवर एक धाव, एक चांगली गोलंदाजी धनेश परेड. किरण यांच्या बॅट मधून एक मोठा फटका चौकारासाठी. चौकारानं खातं ओपन केले गेले ते किरण याने.
आणि यानंतर एक मोठी मॅच, बिग मॅच गोगाटपाडा या संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलंय आणि फलंदाजीसाठी आमंत्रण केलं ते रावत्याचा वाडा विशाल टू टीम. बघूया पुन्हा एकदा किरण तयार, ज्याच्या बॅट मधून एक मोठा फटका आलाय आणि तो पुन्हा एकदा मोठा फटका मारल्यानंतर काटपेटच्या साहाय्याने क्षेत्ररक्षण पुढे ते एक चांगली क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो, एकच धावावर समाधान मानलं. एका धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली गेली ती 8 या अंकावर. 4 चेंडूचा खेळ झालाय. एक चांगली धावसंख्या उभारली गेली ती राजेश आणि किरण आणि एक बाजूला बघितलं तर धनेश हा देखील एक चांगली गोलंदाजी केली. फक्त 8 धावा खर्च केल्या गेल्यात. यावेळी चेंडूला उडवला, आसमानी डोला. ज्या प्रकारे उसगाव या संघाने फलंदाजी केली होती त्याच पद्धतीने मी फलंदाजी केले ते किरण तावडे याने. कमॉन डीजे. बघा काय फलंदाजी करतोय राजेश मैदानामध्ये. एक मोठी धावसंख्या समोर आहे आणि तीच धावसंख्या आपला संघ विजय करण्यासाठी एक मोठी धावसंख्या, एक मोठे फटके मारतो तो राजेश आपल्या संघाकरिता. काय फलंदाजी. 2 चेंडू खेळला गेला आणि 2 चेंडूवर 2 मोठे फटके बघायला भेटले गेले ते त्याच्या बॅट मधून राजेश. बघूया दुसरी गोलंदाजी घेऊन आला तो हरेश परेड. एक पहिल्या षटकामध्ये एक मोठी धावसंख्या उभारली गेली ती राजेश कदम आणि किरण तांबडे. त्याच एक पहिल्या षटकामध्ये एक मोठा महागडे षटक ठरल्यामुळे बघूया परेश कशा प्रकारे गोलंदाजी करेल, थोडस कमबॅक करेल का आपल्या गोलंदाजी माफत. पुन्हा एकदा समोर असणार किरण. यावेळी चेंडूला फक्त दिशा दिली आणि चेंडू पाठवलाय. 1 बाउंस चौकार. कमॉन डीजे. किरण याने दाखवून दिले. राजेश याने गेल्या षटकामध्ये फलंदाजी केली, या षटकामध्ये किरण याने राजेश भले तू त्या षटकामध्ये तुम्ही मोठी फलंदाजी केली, या षटकामध्ये मी करणार नाही. तोच वाकडे पावलीचा हिरवा रंगवाला दूर दूर मारेगा लेकिन झुकेगा नाही साला. किरण समोर येतोय. कमॉन डीजे. होते मैदानामध्ये सरळ चेंडू पडल्यानंतर षटकार बोंडीच्या बाहेर जातोय चेंडू. षटकार आणि चौकार एक मोठे फटके येतात दोघांच्या बॅट मधून. काय फलंदाजी होताना दिसते मैदानामध्ये राजेश आणि किरण. पुन्हा एकदा किरण तयार.
तिसऱ्या चेंडूचा सामना करतोय. दोन्ही चेंडूवर दोन मोठे फटके मारले गेलेत किरण यांनी. यावेळी झेल तिथे मात्र क्षेत्ररक्षण नसेल. झेल ड्रॉप तर एक धाव पूर्ण. बघता बघता दुसरी धाव पूर्ण. धोकादायक असेल तर खरा थ्रो. तर तिसरी धाव देखील. तर गोटी नेम दाखवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा गफलत. पाचवी धाव देखील पूर्ण. पाच धावा. चेंडू पॉवर प्ले मध्ये मारला होता आणि पॉवर प्ले मध्ये 5 धावा घेतल्या गेल्या त्या किरण आणि राजेश या दोन फलंदाजांनी. पुन्हा एकदा आता मात्र स्ट्राईकवर राजेश. यावेळी किरण राजेश यांच्या बॅट मधून एक मोठा फटका. कमॉन डीजे. गेल्या 3 चेंडूवर किरण आणि गेल्या आता मात्र राजेश. एक तेरी तो एक मेरी. दोघांच्या बॅट मधून एक काय फलंदाजी होतय. यावेळी लो पुलटो चेंडू कार्पेटच्या साहाय्याने मारा केला गेला. चेंडू मागे जातोय. तो पण एकच धाव समाधान. एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली गेली ती 42. बघा गोलंदाजी सुपर गोलंदाजी केली होती या बंगलावाडा संघाने. आणि फलंदाजी एक सुपर फलंदाजी करताना मोठे फटके मारत. यावेळी पुन्हा एकदा चेंडू मारा केला गेला. तिथे मला क्षेत्ररक्षण पुढे येतोय. तर चांगलं क्षेत्ररक्षण. तर एकच धावेवर समाधान. एक धावेने संघाची षटकाची समाप्ती आणि एक धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली गेली ती 48. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागल्या गेल्या त्या 48. 43. चला लगेच दुसरी गोलंदाजी घेऊन आला गेला तो बालू तांबडी. यानंतर एक मोठी मॅच, बिग मॅच कुठेही असाल तर लवकर मैदानाकडे या, कारण यानंतर एक मोठी मॅच समोर येते. रावत्याचा पाडा आणि घोगट पाडा एक मोठी मॅच. दोन्ही बलाढ्य संघ असतील. बघूया पुन्हा एकदा बालू तयार गोलंदाज. वाईटच्या सुरामध्ये एक धाव. पहिला चेंडू वाईट. पुन्हा एकदा तयार. यावेळी पुन्हा एकदा वाईट. वारंवार तीच चुकी वाईटच्या सुरामध्ये. लगातार 2 वाईट. यावेळी पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका किरण तांबडे यांच्या बॅट मधून. कमॉन डीजे.
यावेळी पुन्हा एकदा बिग होतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क होता नाही. पहिल्याच वर एक मोठा फटका लागल्यानंतर एक दाखवून दिलं गेलं, कमबॅक केलंय बालू तांबडे याने. गोलंदाजी वापरत तिसरा चेंडू घेऊन आला गेला आपल्या संघाकरिता. यावेळी लो पुलटा चेंडू तिथे क्षेत्ररक्षण आहे. थोडं सोपा लॉलीपॉप जेल जेल ड्रॉप होतोय. दोन धावने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली गेली ती 53 या आकड्यावर. आता मात्र किरण पुन्हा एकदा तयार. विजयी फटका येईल का? मॅच फिनिश बारी. यावेळी मॅच बारी, मॅच फिनिश केली गेली ती किरण तांबडे. कम ऑन डीजे, पूर्णपणे मॅच